नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ नीरज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण इयत्ता पाचवीच्या गणित विषयाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. पहिला लेक्चर आपण पहिला व्हिडिओ आपण बनवला होता रोमन संख्यावर, जो आपला पहिला टॉपिक आहे. आज आपण दुसरा टॉपिक सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे संख्याज्ञान. चला तर मग आपण सुरू करूया आपला दुसरा टॉपिक, संख्याज्ञान. बघा पुस्तकामध्ये काय माहिती दिली आहे. दशमान संख्या लेखन पद्धतीत 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या कशा लिहायच्या आणि वाचायच्या हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर. तर आता त्याचीच आपल्याला काय करायची आहे, उजळणी करायची आहे. बघा, उदाहरण संग्रह क्रमांक 2 आपण पाहूया. आता उदाहरण संग्रह क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 1 आहे की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा आणि वाचा. किती अंकीपर्यंत करायच्यात आपल्याला? 5 अंकी. मागच्या वर्षी आपण 5 अंकी संख्यांचा अभ्यास केलेला आहे, तर त्या संख्या आपल्याला आता काय करायच्यात, तयार करायच्यात आणि त्यांचं काय करायचं आपल्याला, वाचन. चला तर मग आपण बघूयात की संख्या तयार कशा करायच्या. बघा, 1 ते 9 पर्यंतचे एकूण 9 आणि 0 असे एकूण आपल्याला 10 अंक दिलेले आहेत, बरोबर. 2 अंकी संख्या तयार करायच्यात आपल्याला 10. कुठले पण अंक वापरा. कुठले अंक आहेत बघा आपल्याकडे. बघा, अंक किती आहेत आपल्याकडं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे अंक आहेत. आता आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्यात. 2 अंकी बघा कुठल्या होतील. 2 अंकी संख्या करायच्यात. कुठले पण 2 अंक घ्या, बरोबर. बघा, 12, 14, 1 आणि 4 घेतलं तर 14, 5 आणि 6 घेतलं तर 56, बरोबर. 9 आणि 4 घेतलं तर काय होईल, 94, किंवा तुम्ही उलट घेतलं तर 49. आपल्याला संख्या किती तयार करायच्यात? 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 याप्रमाणे. बघा, पुढची संख्या कुठली होईल? कुठलेही 2 घ्या. आता 0, 9 ही 2 अंकी संख्या आहे का? नाही. 0 जेव्हा डाव्या बाजूला असतं तेव्हा त्याला काही किंमत असते का? नसते. त्यामुळे आपल्याला ही 0, 9 ही संख्या घेता येईल का? नाही घेता येणार. आपल्याला संख्या काय लिहावी लागेल? मग 2 अंकी पाहिजे असेल तर 90 लिहावी लागेल. जर 0, 9 लिहिलं तर ती 2 अंकी संख्या होणार का? नाही होणार. ती फक्त 1च अंकी संख्या होईल. हे लक्षात ठेवा. जर 0चा वापरून संख्या लिहायची असेल तर 0च्या अगोदर डाव्या बाजूला 1 अंक लिहावा लागतो, तर त्या 0ला किंमत असते. बघा, पुढची संख्या बघा. कुठलेही 2 अंक घ्या. 59, परत बघा 73, 7 आणि 3 घेतलं, 7 आणि 3 वापरलं. त्यानंतर 3 आणि 7 वापरलं, किंवा 73, त्याच्या उलट 37, परत 89, 8 आणि 9 वापरलं. परत कुठली होईल? 45, 4 आणि 5 वापरलं, बरोबर. असं तुम्ही कितीही संख्या तयार करू शकता. पुढचं बघा, आपल्याला 3 अंकी संख्या करायची आहे. 3 अंकी पहिलंच घेतलं बघा, 1, 2, 3 ही 3 अंकी संख्या होईल, बरोबर. 123. दुसरी बघा, 5, 8, 9 3 अंकी संख्या झाली, बरोबर. किंवा 9, 0, 3 हे पण 3 अंकी संख्या झाली. 8, 5, 4 ही 3 अंकी संख्या झाली. 4, 2, 1 ही पण 3 अंकी संख्या झाली. 3, 3, 3 ही पण एक 3 अंकी संख्या होईल, बरोबर आहे. प्रश्नात जर असं म्हटलं असतं की प्रत्येक अंक एकदाच वापरा तर ही संख्या तयार झाली नसती, पण प्रश्नात आपल्याला तसं म्हटलं आहे का? नाही. म्हणून आपण ही संख्यासुद्धा तयार करू शकतो, बरोबर. 3, 3, 3, 1, 1, 1, 5, 5, 5 ह्या पण 3 अंकी संख्या तयार होतील, बरोबर. किंवा 942 ही 3 अंकी संख्या होईल. असंच तुम्हाला 4 अंकी, 5 अंकी या संख्या लिहायच्या आहेत आणि वाचायच्या आहेत. हा आहे आपला उदाहरण संग्रह क्रमांक 2 मधला प्रश्न पहिला. आता प्रश्न दुसरा काय आहे बघा. 4 अंकी आणि 5 अंकी संख्या तुम्ही होमवर्क म्हणून घ्या आणि तुम्ही सोडून बघा. नाही समजलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, देवनागरी संख्याचिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. बघा, देवनागरी संख्याचिन्हे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आपले मराठीमधले अंक म्हणतो, आणि आंतरराष्ट्रीयमध्ये आपण काय म्हणतो त्याला, आपण इंग्रजीमध्ये लिहिलेले अंक म्हणतो. बरोबर. तर आपल्याला ह्यांचं वाचन आणि अंकात लिहायच्यात आणि आपल्याला त्याचं ह्या संख्या आपल्याला वाचायच्यात आणि त्या करायच्यात आपल्याला अक्षरामध्ये लिहायच्या आहेत. जसं उदाहरणात पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 2359. बघा, 2359 शब्दात अक्षरी वाचन कसं आहे त्याचं, 2359. आता ही संख्या बघा, दुसरी संख्या काय आहे आपल्या दुसरी संख्या, त्याचं आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये कसं लिहिणार हे बघा, बरोबर आहे का, 32756. आता याचं वाचन कसं करायचं आहे, स्थानानुसार एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. आपण वाचनाला सोयीस्कर जाण्यासाठी 10,000 आणि 1000 या स्थानांचं वाचन कसं करतो, एकत्रित करतो. म्हणजे 3 10,000 आणि 2000 यांचं वाचन मिळून काय होईल, 32,000. आणि हे काय होणार, 750 आणि 6 किती होणार, 56. म्हणून ह्याचं काय होणार, वाचन कसं होणार, संख्येचं अक्षरी लेखन कसं होणार, 32,756. 32,756. बरोबर. पुढची संख्या बघा, हे काय दिलेली आहे, 6 7 आणि 8 5 9. हे आपल्याला काय देवनागरीमध्ये लिहायचं आहे, 6 7 8 5 आणि 9. बघा, काय ही संख्या आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 आणि 1000 या स्थानाचं वाचन आपण कसं करतो, एकत्रित करतो. 6 10,000 आणि 7,000 मिळून किती होणार, 67,000. काय होणार, 67,000. 67,859. काय होणार, 59. बरोबर. पुढची संख्या बघा, 1034. आता या संख्येचं वाचन कसं होणार, एकक, दशक, शतक आणि हजार. हजार स्थानावर 1 आहे म्हणून संख्येचं वाचन सुरुवात कुठून होणार, 1000 स्थानापासून, 1000. बरोबर. शतक स्थानावर कुठलाच अंक नाही म्हणून तो संख्या आपण तिथं वाचन करणार का, शतक स्थानाचं वाचन नाही होणार. दशक आणि एककचं मिळून काय संख्या तयार होते, 34. म्हणून 1034. हे झालं त्याचं अक्षरी लेखन. पुढची संख्या काय दिली बघा, 27,895. काय दिले, 27,000. बरोबर. 27,000 म्हणजे 2 10,000 आणि 7,000 आणि 895. 895. आणि देवनागरीमध्ये कसं लिहायचं याला, 27,895. बरोबर. लक्षात येतं आहे. हे आपण पाहिलेलं आहे. हे आपण आता उजळणी करतोय. मागच्या वर्गात जे शिकलोय ते आपण आता त्याची उजळणी करतोय. आता प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत, प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना आणि भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा आणि ती संख्या अक्षरामध्ये लिहा. आता या तालुक्यांमधले काही कागदाच्या पिशवी बनवून किराणा दुकानदाराला आणि भाजी विक्रेत्यांना दिल्या होत्या. तर त्या पिशव्यांची जी संख्या दिलेली आहे आपल्याला, तर त्या संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे, वाचन करायचं आहे आणि अक्षरामध्ये लिहायचं आहे. या प्रश्नासारखाच आहे. ही बघा काय आहे, याचं वाचन कसं करणार, उजवीकडून आपण अगोदर स्थान पाहूया. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,000 आहे म्हणून 10,000 आणि 1000 यांचं वाचन एकत्रित किती होणार, ते 12,000. आणि हे पुढचं काय होणार, 740. म्हणजे लेखन कसं होणार या ह्याचं बघा, पहिली संख्या काय दिली, काय होणार याचं लेखन, 12,000. 12,740. 12,740. बरं. दुसरी संख्या बघा काय दिली, त्याचं वाचन कसं करणार, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. बरोबर. 10,000 मध्ये संख्या आहे, मग ह्या दोन स्थानांचं वाचन कसं करणार आपण, 10,000 आणि 1000चं एकत्रित करणार. म्हणजे 2 10,000 म्हणजे 20,000 आणि 8,000 म्हणजे 20,000 अधिक 8,000 किती होणार, 28,000. 28,000. शतक स्थानावर 0 हा अंक आहे म्हणून त्याचं वाचन करणार का आपण, नाही करणार. पुढच्या दशक आणि एकक स्थानामुळे तयार होणारी संख्या कुठली आहे, 95. म्हणून या संख्येचं वाचन काय असणार,
बघा 28,095 या संख्येचं वाचन आणि अक्षरामध्ये लेखन काय असणार 28,095. सेम बघा या संख्येचं वाचन कसं असणार, या संख्येचं वाचन बघा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. परत 1000 आणि 10,000चं एकत्रित वाचन काय होणार 30,000 आणि 1,000 काय होणार 31,000 आणि हे काय होणार 608. इथं दशक स्थानावर कुठलाच अंक नाही म्हणून 6चं शतक स्थानाच्या 6ची किंमत 600 आणि एकक स्थानच्या 8ची काय किंमत असणार 8 म्हणून 31,608 असं या संख्याचं वाचन आणि अक्षरामध्ये लेखन तुम्ही लिहू शकता. आता संगमनेर तालुक्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, संगमनेरच्या मध्ये एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 हे पण 10,000 ही संख्या आहे बरोबर. 5 अंकी संख्या आपण 4थीपर्यंत 5 अंकी संख्यांचाच अभ्यास केलेला आहे. तर याचं वाचन होणार 10,000 बरोबर. 1000 स्थानी कुठलाच अंक नाही आणि 10,000 स्थानी एक हा अंक आहे म्हणून दोघांचं वाचन मिळून काय होणार 10,000 आणि हे 972. तर या संख्याचं वाचन कसं होणार 10,972. बघा पुढचा प्रश्न काय बघा, एकूण किती रुपये होतील ते लिहा. 1,000 रुपयांच्या 20 नोटा केल्यात बरोबर. 1,000 रुपयांच्या 20 नोटा 1,000 1,000 1,000 2 नोटा केल्या तर किती होतील 2,000 होतील. 3 नोटा केले तर 3,000 होतील. 4 नोटा केले तर 4,000 होतील. 10 नोटा केली तर 10,000 होतील. तर तसं 20 जर नोटा केल्या तर किती होतील 20,000 रुपये. किती होतील 20,000 होतील. म्हणजे पहिला काय होईल आपलं 20,000 बरोबर. दुसरं बघा 100 रुपयांच्या 5 नोटा आहेत. आता 100 रुपयाच्या एक नोट असेल तर 100 रुपये, 2 नोटा असेल तर 200 रुपये, 3 नोटा असतील तर 300 रुपये, 4 नोटा असेल तर 400 रुपये. तसं 5 नोटा असतील तर किती 500 रुपये. आपल्याला काय करायचं आहे त्यांची सर्वांची बेरीज करायची, एकूण किती रुपये होतील. आणि 10 रुपयांच्या 14 नोटा येतात. 10 रुपयाची एक नोट असेल तर 10, 10 रुपयाच्या 2 नोटा असतील तर 20, 10 रुपयाच्या 3 नोटा असतील तर 30 रुपये होतील. तसं 10 रुपयाच्या 10 नोटा असतील तर 100 रुपये होतील. 10 रुपयाच्या 11 नोटा असतील तर 100 अधिक 10 110 रुपये होतील. 10 रुपयाच्या 12 नोटा असतील तर 100 अधिक 20 120 रुपये होतील. तसं 100 रुपयाच्या जर 14 नोटा असतील तर 100 अधिक 40 म्हणजे 140 रुपये होतील बरोबर. तर यांची बेरीज आपल्याला करायची. किती येते बेरीज बघा 0 0 0 4 अधिक 0 4 5 अधिक 1 6 आणि 0 6 अधिक 0 6 आणि परत वरचं 0ला 0 2ला 2. हे किती आली बेरीज 20,640. हे किती आली बेरीज 20,640. पुढचं संख्या काय दिली आहे बघा, पुढचं प्रश्न काय दिलं आहे बघा. 1,000 रुपयांच्या 15 नोटा काय म्हणते बघा 1,000 रुपयांच्या 15 नोटा बरोबर. 1,000ची एक नोट असेल तर 1,000, 2 नोट असतील तर 2,000, 3 होत असतील तर 3 नोटा असतील तर 3,000, 4 नोटा असतील तर 4,000, 5 नोटा असतील तर 5,000 असं 15 नोटा असतील तर किती होतील 15,000. किती होतील 15,000. 100 रुपयाच्या 12 नोटा तसंच 100 रुपयाची एक नोट असेल तर 100 रुपये, 2 असतील तर 200, 3 असेल तर 300, 10 असतील तर 1,000, 11 असतील तर 1,100 म्हणजे 1,100. परत 13 नोट असतील तर किती होणार 1,300 म्हणजेच किती 1,300. तसं 12 नोटा असतील तर काय होणार 1,200 म्हणजे किती होणार 1,200. 1,200 12 नोटा असतील तर. आणि 10 रुपयांच्या 8 नोटा आहेत. सेम बघा तसंच परत 10 रुपयाची एक नोट म्हणजे 10 रुपये, 2 नोट म्हणजे 20 रुपये, 3 नोट म्हणजे 30 रुपये, 5 नोट म्हणजे 50 रुपये. तसंच 7 नोट म्हणजे 70 रुपये आणि 8 नोट म्हणजे 80 रुपये होणार बरोबर. 80 म्हणजे दशक स्थानच्या खाली दशक अंक लिहिणार बरोबर. आता अजून एक त्याच्यात ॲड केलं की 1 रुपयाची 5 नाणी आहेत बरोबर. 1 रुपयाचे जर 5 नाणी असतील तर टोटल किती रुपये होतील 5 रुपये होतील बरोबर. आपल्याला यांचं एकूण काढायचे आहेत म्हणजे काय करायची यांची काय करायचं आपल्याला यांची बेरीज करायची आहे. बघा काय होती बेरीज बघा एकक स्थानच्या अंकांची बेरीज 0 अधिक 0 काय होईल बघा. एकक स्थानच्या अंकांची बेरीज 0 अधिक 0 0 होणार, प्लस 0 होणार आणि त्याच्यामध्ये अजून 5 मिळवलं तर काय होणार 5. आता दशक स्थानी फक्त 8 अंक आहे. 8 अधिक 0 0 0 अधिक 8 अधिक 0 8 आणि परत अधिक 0 म्हणजे पुन्हा होणार
8 होणार. शून्यामध्ये कुठलीही संख्या मिळवली तर तोच अंक येतो, बरोबर. परत आता बघा 2 अधिक 0 2 आणि 5 अधिक 1 किती होणार 6 आणि 1ला 1 तसंच राहणार. म्हणजे टोटल संख्या किती झाली आपली, किती रुपये झाले टोटल 16,285 रुपये. हे झाले आपला प्रश्न क्रमांक 4 मधले दोन्ही प्रश्न झाले. आता प्रश्न क्रमांक 5 बघा. 4,5, 0, 3, 7 हे अंक आता एकदा वापरून बघा. आता हा अंक आपल्याला ह्याच्यामध्ये अंक आपल्याला एकदाच वापरायचा आहे. वापरून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. कुठले कुठले अंक दिलेत बघा. 4,5, 0, 3, 7 ह्याच्यातून आपल्याला काय तयार करायचं आहे, सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या. बघा आता हे अंक आहेत आपल्याकडे, बरोबर. 4, 5, 0, 3 आणि 7. तर या अंकांपासून आपल्याला सर्वात मोठी जर तुम्हाला 5 अंकी संख्या तयार करायची असेल तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी 10,000 स्थानी हा सर्वात मोठा अंक पाहिजे, बरोबर आहे. सर्वात मोठा अंक कोणता आहे 7, हा येणार सुरुवातीला, बरोबर. त्याच्यानंतर 1000 स्थानी त्यानंतरचा अंक येणार, बरोबर. 1000 स्थानी कुठला अंक येणार मग 5, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर शतक स्थानी त्याच्यानंतरचा अंक येणार कुठला 4. त्याच्यानंतर दशक स्थानी त्याच्यानंतरचा म्हणजे त्याच्यापेक्षा लहान असणारा अंक येणार कुठला 3. आणि एकक स्थानी हा सर्वात लहान अंक येणार. ही झाली या अंक किंवा हा दिलेल्या अंकातून प्रत्येक अंक एकदाच वापरला आहे आपण, बघा. प्रत्येक अंक एकदाच वापरला आहे. एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या. आता आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. सर्वात लहान संख्या तयार करताना जेव्हा तुम्ही बघता की सर्वात लहान काय आहे 0, मग 0 आपण घेतला 0, त्याच्यानंतर 3 चढत्या क्रमानं 4, 5 आणि 7 ही जर आपली सर्वात लहान संख्या जर तुम्ही म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. कारण ही संख्या किती अंकी झाली, ही संख्या फक्त 4 अंकी झाली. ह्या संख्येचं तुम्ही वाचन करून बघा. एकक, दशक, शतक आणि हजार, बरोबर आहे. शून्याच्या डावीकडं कुठलाच अंक नाही म्हणून त्या शून्याला काहीही किंमत नाही. ही संख्या काय झाली 3,457. ही झाली 4 अंकी संख्या. पण आपल्याला किती अंकी संख्या बनवायची आहे तर आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची आहे. म्हणून 0 सोडून असलेला सर्वात लहान अंक कुठला तर तो अंक आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल, बरोबर. म्हणजे कुठला अंक आहे 3, बरोबर. त्यानंतर आपण घेणार 0, बरोबर. त्यानंतर काय घेणार आपण 0 आणि त्याच्यानंतर शतक स्थानावर त्याच्यापेक्षा मोठा असणारा अंक काय आहे 4. त्याच्यानंतर दशक स्थानावर त्याच्यापेक्षा मोठा आणि एकक स्थानावर सर्वात मोठा अंक. तर ही कुठली झाली आपली संख्या, हे झाली सर्वात लहान असणारी संख्या. लक्षात येते, ही झाली आपली सर्वात लहान असणारी संख्या आणि ही झाली सर्वात मोठी असणारी संख्या, बरोबर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय बघा. गाव आणि त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं तुम्हाला काही माहिती दिली आहे, त्यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा पहिला प्रश्न काय. आता हे गाव दिलेत आणि त्याच्या समोरची सर्व लोकसंख्या आहे. पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव कोणतं. बघा सर्वात जास्त लोकसंख्या कुठली आहे बघा. हे 40,000 आहे, 87,000, 86,000, 92,000 आहे. बघा 92,000पेक्षा मोठी कुठली आहे का, इथं 91 आहे, 84, 85. म्हणून सगळ्यात मोठं कोणतं होईल वाशी. हे काय असणार सर्वात जास्त लोकसंख्या. आणि लोकसंख्या किती आहे बघा, वाचन त्याचं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 92,173. ही झाली वाशी या गावची लोकसंख्या. आता मोरवाडा आणि मोरेगाव या 2 गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे. मोरवाडा किती आहे बघा, मोरवाडा किती आहे, मोरवाडाची आहे 85,890 आणि मोरेगावची किती आहे 87,012. बघा 87,012. मग कोणाची जास्त आहे, मोरेगावची जास्त आहे 87,000 आहे, कारण मोरवाडाची किती आहे 85,000 आहे. मग कोणाची जास्त झाली हे कसं ओळखलं आपण बघा. 10,000 स्थानी तर अंक हा कुठला आहे सारखाच आहे,
बरोबर. मग संख्या मोठी आणि लहान कशी ओळखायची? मग त्या पुढच्या स्थानावरचा अंक बघायचा, त्या पुढच्या स्थानावर कुठला अंक मोठा आहे? इथं 5 आहे, इथं 7 आहे, बरोबर. हा 7000 ते म्हणजे 1000 स्थानी 7 हा अंक मोठा आहे, म्हणून ही संख्या झाली मोठी संख्या. म्हणून मोरगावची लोकसंख्या ही जास्त आहे, मोरेगावची. आता प्रश्न तिसरा काय सांगितलं आहे बघा, सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव कोणतं? सर्वात कमी कुठल्या गावची लोकसंख्या आहे बघा? 54,000, 91,000. आता बघा 2 गाव आहेत तिथं, गगनबावडा आणि भामरागड. यांची लोकसंख्या 35,000 काहीतरी आहे, 35,000. आता कोणाची ही संख्या मोठी किंवा ही संख्या मोठी कसं ओळखायचं? बघा 1000 स्थानचा अंक दोन्हीचा समान आहे, 10,000 स्थानचा अंक दोन्हीचा समान आहे, 1000 स्थानचा अंक दोन्हीचा समान आहे. त्यानंतर शतक स्थानावर बघूया, शतक स्थानावरचा हा भामरागडचा अंक जो 9 आहे तो मोठा आहे, म्हणून ही संख्या मोठी होईल. म्हणून गगनबावडाची संख्या काय होईल? लहान होईल. म्हणून सर्वात कमी कुठलं असणार? तर हे गगनबावडा काय असणार? सर्वात कमी लोकसंख्या. किती आहे? 35,776. बाकी सगळ्या तुम्ही संख्या बघा, सगळ्याच गावची संख्या ह्या जास्त आहेत आणि त्या मोठ्या आहेत. 5 अंकी संख्या कशी तयार झाली ते आपण पाहिले. बघा 5 अंकी कशी तयार झाली? 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये 1 मिळवला आपण. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती होती? बघा 4 अंकी संख्या म्हणजे 9,999. या संख्येमध्ये आपण 1 मिळवला. 1 मिळवला म्हणजे त्यांची बेरीज केली. कशी बेरीज केली बघा? 9 मध्ये 1 मिळवला, किती झाले? 10. 10ला आपण काय लिहिलं? 0. आणि 1 जो हातचा होता तो आला डाव्या बाजूच्या अंकावर आला, बरोबर. मग या अंकाची परत बेरीज केली. 9 अधिक 1 किती? 10. 10ला लिहिला 0. परत 1 हातचा आला, हातचा आपण काय केलं? इकडं लिहिलं, बरोबर. आता परत बेरीज केली. 9 अधिक 1 10. 10ला 0. हातचा किती आला? 1. डाव्या हाताच्या अंकाच्या वरती हातचा लिहिला परत. बघा परत यांची बेरीज करायची. 9 आणि 1 10. बघा 9,999 ही किती अंकी संख्या होती बघा? 4 अंकी संख्या आहे. किती अंकी संख्या आहे? 4 अंकी संख्या आहे. या संख्येमध्ये आपण काय केला? 1 मिळवला. आपल्याला किती अंकी संख्या मिळाली? 5 अंकी संख्या. किती अंकी संख्या मिळाली? 5 अंकी संख्या, बरोबर. बघा 1 2 3 4 5 ही संख्या किती झाली? 5 अंकी संख्या झाली. आता आपल्याला 4 अंकी संख्येपर्यंत आपल्याला नाव माहीत होते, बरोबर. स्थान पण होते त्यांचे. स्थान कसे होते संख्येचे बघा? 1 अंकी संख्येचं स्थान काय होतं आपलं? एकक. जेव्हा दुसरा एक अंक आला, 2 अंकी आली, पुन्हा नवीन स्थान आलं, त्याचं नाव काय झालं? दशक, बरोबर. परत तिसरा अंक आला, 3 अंकी संख्यामध्ये तिसरं स्थान निर्माण झालं, ते कुठलं झालं? शतक, बरोबर. परत संख्येमध्ये अजून एक अंक वाढला, संख्या झाली 4 अंकी. मग एक स्थान वाढलं, त्याचं स्थानाचं काय झालं नाव? 1000, बरोबर. परत मागच्या वर्गात अजून आता बघा, आता हे 1000 म्हणजे 4 अंकी संख्या झाली, बरोबर. मग या 1000मध्ये आपण जेव्हा 1 मिळवतो तेव्हा ही आपल्याला 5 अंकी संख्या मिळाली. 5 अंकी संख्या मिळाली म्हणून आपल्याला एक नवीन स्थान निर्माण करावं लागलं. मागच्या वर्गात आपण शिकलेलो आहे, ते 4थीमध्ये आपण शिकलोच आहे. आपण एक नवीन स्थान निर्माण केलं होतं. ते कुठलं स्थान होतं? 10,000. ते कुठलं स्थान होतं? 10,000, बरोबर. 10,000 स्थान आपण 5 अंकी संख्यापर्यंत आपण पाहिले. याचप्रमाणे आपल्याला यावर्षी 6 अंकी, 7 अंकी आणि 8 अंकी संख्या पाहायच्यात आणि त्यानुसार आपल्याला स्थान निर्मिती किंवा जे स्थान आहे त्या स्थानाचं नाव, त्याची ओळख आणि त्याचं वाचन सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. आता बघा आपण 5 अंकी संख्याचं आपण मागच्या वर्गात शिकलोय. तर 6 अंकी संख्या जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येमधील 1 मिळवावं लागेल. मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती आपल्याकडं? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे 99,999. 99,999 ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 1 मिळवायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? 1 मिळवायचं आहे. ही किती अंकी संख्या आहे? ही 5 अंकी संख्या आहे. 5 अंकी कसली? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. त्याच्यामध्ये आपण 1 मिळवायचं. आता बेरीज करायची आपल्याला बघा. एकक स्थानमधून आपण दोन्ही एकक स्थानची बेरीज केली. 9 अधिक 1 10ला 0, बरोबर. 1 आला हातचा आपण लिहिला डाव्या बाजूच्या अंकाच्या डोक्यावर. मग परत यांची बेरीज केली. 9 अधिक 1 10. 10ला परत 0 लिहिला, परत हातचा डोक्यावर लिहिला.
बघा परत 9 अधिक 1, 10ला 0 लिहिला आणि हातचा इकडच्या 9च्या डोक्यावर लिहिला, बरोबर. परत 9 अधिक 1, 10ला 0 लिहिला, बरोबर, आणि हातचा 9च्या डोक्यावर आला आणि 9 आणि 1 यांची बेरीज किती झाली, परत 10, बरोबर. आणि आपल्याला आता डाव्या बाजूला कुठलाही अंक नाही म्हणून आपण डायरेक्ट 10 लिहिणार, पूर्ण 10 खालीच लिहिणार. आणि आपल्याला ही एक आता किती अंकी संख्या मिळाली बघा, ही संख्या मिळाली आपल्याला 6 अंकी संख्या, 6 अंकी संख्या. बघा या संख्येचं वाचन आपण 10,000 पर्यंत केलं होतं, 5 अंकी संख्येचं वाचन 10,000 पर्यंत केलं होतं. तर आपल्याला एक नवीन स्थान निर्माण करावं लागेल. ते स्थान असेल, त्या स्थानाचं नाव असेल लक्ष किंवा लाख, बरोबर आहे. तर हे लाख जे आहे ते 10,000 नंतर निर्माण झालेलं स्थान आहे. 6 अंकी संख्येमधलं शेवटचं स्थान आहे ते म्हणजे लाख आहे. बघा 6 अंकी संख्या याचं वाचन कसं करायचं बघा. नेहमीप्रमाणे आपलं स्थानानुसार जसं वाचन करतो तसं. आता बघा किती, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि आता 1 लाख. आता हे लाखावरचं स्थान आहे म्हणून आपण त्याचं वाचन तसंच करणार 1 लाख आणि पुढं सगळीकडे 0 आहे म्हणून पुढच्या संख्येचं वाचन करणार नाही. म्हणून याचं वाचन काय होणार, 1 लक्ष किंवा 1 लाख किंवा 1 लाख. लक्षात येते. याचं वाचन कसं होणार, 1 लाख. बघा आता याची उदाहरणं आपण पाहूयात. बघा 6 अंकी संख्येचे वाचन बघा कसं केलंय. ही संख्या दिली आपल्याला, याचा आपल्याला 6 अंक आहेत का बघा, 1 2 3 4 5 6. हे 6 अंकी संख्या आहे. 6 अंकी संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे. वाचन कसं करणार, उजवीकडून आपण आधी एकक, दशक, शतक मोजायचं. काय आहे, एकक, दशक, शतक, बरोबर. एकक, दशक, शतक, हे झालं 1000, हे झालं 10,000 आणि हे झालं लक्ष. स्थानावर 2 आहे म्हणून काय, आता त्याचं वाचन कसं करणार, 2 लक्ष, बरोबर. 3 10,000 आणि 5,000 याचं वाचन आपण कसं करतो, एकत्रित वाचन करतो, बरोबर. 3 10,000 आणि 5,000 म्हणजे काय होणार, 35,000. 2 लक्ष 35,705. शेवटच्या 3 अंकाचं वाचन आपण एकत्रित करतो, बरोबर. बघा 2 लक्ष 35,705, बरोबर आहे. पुढची संख्या बघा, याच्यामध्ये पण तसंच एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लक्ष. कुठलीही संख्या असेल तर सुरुवातीला अगोदर तिचं स्थान बघा किती आहे, किती अंक आहेत बघा आणि त्यानुसार संख्येचं वाचन करा. असंच उजवीकडून डावीकडं संख्येमधील प्रत्येक अंकाचं स्थान मोजत चला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लाख, बरोबर. 6 अंकी संख्या ह्या सगळ्या. त्यामुळे याचं वाचन कसं करणार, लक्ष स्थानावर, लाख स्थानावर कुठला अंक आहे, 3 हा अंक आहे म्हणून ते किती होणार, 3 लाख होणार. ते किती होणार, ते 3 लाख. 3 लक्ष किंवा 3 लक्ष. आता हजार आणि आपलं 10,000, 10,000 आणि हजार स्थानावर आपण त्याचं वाचन कसं करतो, एकत्रितपणे वाचन करतो म्हणून याचं एकत्रित वाचन किती होणार, 7,000 आणि हे तिघांचं एकत्रित वाचन किती होणार, 899. म्हणून काय होईल याचं वाचन, 3,07,899. पुढची संख्या बघा. पुढच्या संख्येमध्ये कसं आहे, हे होणार लक्ष स्थानावर 5 अंक आहे म्हणून 5 लक्ष. 10,000 आणि हजार स्थानावर दोन्ही मिळून त्याचं वाचन काय होणार, 30,000 आणि शेवटच्या 3 अंकाचं वाचन एकत्र 735 म्हणून 5,30,735 याचं वाचन असं होईल. पुढचे 2 अंक बघा. पुढचे अंक काय आहेत, आता बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लाख. लक्ष स्थानावर 8 अंक आहे म्हणून त्याचं वाचन काय करणार आपण, 8 लक्ष. हजार स्थानावर 0 आहेत, हजार आणि 10,000 स्थानावर 0 आहेत म्हणून आपण त्याचं वाचन करणार का, नाही करणार. पुढच्या 3 संख्यांचं एकत्रित वाचन करणार, काय करणार, 363. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर पुढची संख्या बघा. बघा उजवीकडून डावीकडे संख्येचं स्थान बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. हे काय स्थान आहे, लक्ष स्थानावर आहे म्हणून वाचन कसं करणार, 9 लक्ष. 9 लक्ष. आता हजार आणि 10,000 स्थानी कुठला अंक आहे का, 0 अंक आहे. हजार आणि 10,000 स्थानी 0 सोडून दुसरा अंक नाही आहे म्हणून त्याचं वाचन आपण करणार का, नाही करणार. डायरेक्ट आता शतक स्थानावर सुद्धा कुठलाच अंक नाही म्हणून या तिन्हीचं वाचन काय होणार, फक्त 49 म्हणून 9 लक्ष 49. आणि फक्त जर इथं 9 आणि पुढं सगळे 0 असते बघा,
9 आणि सगळे शून्य असते, या शून्याला आपण वाचन करणार का नाही, मग फक्त या संख्येचं वाचन काय होणार 9 लक्ष, फक्त वाचन काय होणार 9 लक्ष. बघा आता 6 अंकी संख्या जर तुम्हाला अक्षरामध्ये जर दिली असेल तर त्याचं लेखन कसं करायचं ते पाहूया आपण. बघा 6 अंकी संख्याचं अंकामध्ये आपल्याला लेखन करायचं आहे. अक्षरामध्ये संख्या दिली आहे, काय संख्या दिली आहे 8,09,043. आता 8,09,043 या संख्येचं आपल्याला जर लेखन करायचं असेल तर कसं लिहिणार. बघा 8 लक्ष म्हटलंय त्यामुळे आपल्या लक्षच्या स्थानी कुठला अंक येणार 8 अंक येणार, लक्षच्या स्थानी तर 8 अंक येणार. आता लक्षच्या उजवीकडे कुठलं स्थान असतं आपलं 10,000चं स्थान असतं. 10,000 आणि 1000 ज्याचं वाचन आपण एकत्रित करतो, तर त्याबद्दल आपल्याला काही माहिती दिली का. बघा हो किती दिले 9,000 आहे, त्याबद्दल माहिती किती आहे 9,000 आहे. म्हणजे 10,000वरचा कुठला अंक आहे 10,000वर आपला 0 अंक आहे आणि 1000वर आपला कुठला आहे 9 अंक आहे. हे लक्षात येते का. बघा आपण ह्या दोन्ही अंकाचं वाचन कसं करत असतो एकत्रित वाचन करत असतो, त्यामुळे आपल्याला 10,000चं स्थान किती द्यावं लागेल तिथं 0 लावावं लागेल आणि 1000 स्थानी आपल्याला 9 लिहावं लागेल. त्यानंतर आपण 3 अंक असतात आपले शतक 3 स्थान आहेत आपले शतक दशक आणि एकक, आणि आपण तिघांचं वाचन कसं करतो एकत्रित करतो. आता इथं बघा कुठला अंक कुठलं दिलंय पुढं, याच्या पुढं काय दिलंय बघा 43 दिलंय, फक्त 43 दिलंय. याचा अर्थ काय शतक स्थानावर पण काय आहे शतक स्थानावर पण 0 आहे आणि त्याच्यानंतर काय येईल आपलं 43. तर ही झाली आपली 6 अंकी संख्या. बघा लेखन मोजून बघा 1 2 3 4 5 6 8 लक्ष. वाचन करून बघा तुम्ही, परत उलट वाचन करून बघा 8 लक्ष बरोबर. हे 0 9 म्हणजे याचं एकत्रित वाचन काय होणार 9,000 आणि या तिघांचं एकत्रित वाचन काय होणार 43. आले का बघा 8,09,043. अशा प्रकारे आपल्याला संख्याचं लेखन करायचं आहे. बघा पुस्तकामध्ये काय दिले आपण पाहूया. या संख्येमध्ये लक्ष स्थानी 8 आहे बरोबर आहे, 1000च्या स्थानी 9 आहे बरोबर, आणि दशक स्थानी 4 आणि एकक स्थानी 3 आहे बरोबर. दशक स्थानी 4 आणि एकक स्थानी 3 आहे. 10,000 आणि शतक स्थानी काहीही नाही म्हणून या स्थानावर 0 लिहायचे बरोबर आहे. बघा 10,000 पण काही नाही म्हणून 0 लिहिलं आणि शतक स्थानावर पण काही नाही म्हणून 0 लिहिले, म्हणून 8,09,043 ही संख्या अशी लिहितात. बघा बरोबर आहे का नाही आपलं बरोबर. पुढं बघा काय दिलंय. आता संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा, त्यापेक्षा लहान अशा प्रत्येक स्थानावर 1 ते 9 पैकी योग्य अंक लिहावा. एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर 0 हा अंक लिहावा. जसे 8,09,043 ही संख्या या पद्धतीनं 89043 अशी लिहिल्यास ती 89,043 होते व ते चूक आहे, म्हणून 8,09,043 ही संख्या 809,043 अशी लिहितात. लक्षात आले. जर तुम्ही शून्याचा वापर जर तुम्ही नाही लिहिला तर ही संख्या किती अंकी होईल बघा. जर तुम्ही 0 लिहिलंच नाही तिथं तर काय होईल बघा 8,9,4,3 ही संख्या होणार. ही संख्या किती अंकी आहे 4च अंकी संख्या झाली आणि याचं वाचन काय होणार 8,943. लक्षात येते. म्हणून ही आपल्याला 4 अंकी संख्या आहे का आपली 6 अंकी संख्या आहे, म्हणून आपल्याला ती संख्या पूर्ण लिहावी लागेल. जिथं आपल्याला म्हणून आपल्याला 10,000 स्थानावर 0 लिहावे लागेल आणि शतक स्थानावर सुद्धा 0 लिहावे लागेल. बघा पुढचं बघा 4,20,500. आता 4,20,500 ही संख्या आपल्याला लिहायची आहे. कसं लिहिणार 4 लक्ष म्हणजे आपलं 4 येणार बरोबर. लक्ष स्थानावरचं प्रत्येक शेवटचं जे स्थान होतं लक्ष स्थानावरचं ते अगोदर लिहिणार बरोबर. आता 20,000 सांगितलंय त्याच्यामुळं 20,000 म्हणजे 20 येणार. 10,000 आणि 1000 स्थानावर 20 येणार. हे काय येणार 20,000 आणि परत 500. हे झालं 4,20,500 हे संख्याचं लेखन. आता आपल्याला उदाहरण संग्रह आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. बघा उदाहरण संग्रह काय संख्या वाचा आणि अक्षरामध्ये लिहा. आता ही संख्या वाचायची आपल्याला किती आहे बघा. एकक स्थानी 4 अंक आहे, एकक दशक शतक 1000 10,000 1,00,000. आता लक्ष स्थानी 7 अंक आहे, म्हणून वाचन कसं करणार 7 लक्ष. हे झालं 7 लक्ष. आता 10,000 आणि 1000 स्थानांचं एकत्रित वाचन किती होणार हे 65,000
234. शेवटच्या 3 अंकांचं वाचन कसं करणार आपण? एकत्रित करणार. बघा काय काय होईल या संख्येचं वाचन? 7,65,234. पुढची संख्या बघा, हे पण 6 अंकी संख्या आहेत. या सर्व 6 अंकी संख्येत आपल्याला वाचन याचं काय करायचं आहे? 4 लक्ष, लक्ष स्थानावर 4 अंक आहे बरोबर. आता इथं दोन्ही स्थानाचं आपण एकत्रित वाचन करणार. 10,000 आणि 1000 स्थानाचं काय होणार? मग हे 73,000. 4 लक्ष 73,225. बघा पुढची संख्या बघा, 3,27,001. 001. आता या तिघांचं वाचन एकत्रित कसं करणार? एकच करणार, म्हणून 3,27,001 हे होईल या संख्येचं वाचन. बघा पुढची संख्या 8 लक्ष, या दोघांचं एकत्रित वाचन काय होईल? 75,000 आणि हे किती झाले? 375. बघा पुढची संख्या 1,50,50,437. लक्षात येते? पुढची संख्या पहा, 2 लक्ष. आता इथं दोन्ही स्थानावरचं आपण वाचन कसं करणार? 3,000. 10,000 स्थानावर कुठला शून्य अंक आहे म्हणून वाचन काय होणार? दोघांचं मिळून दोन्ही स्थानांचं मिळून 3,000. 2 लक्ष 3,174. त्याच्यानंतर 6 लक्ष 47,851. आता ही संख्या बघा, या संख्येचं वाचन कसं करायचं? आता 9 लक्ष बरोबर, याचं वाचन इथं 0 आहे म्हणून याचं वाचन करणार का? नाही, या तिघांचं डायरेक्ट वाचन करणार. किती होणार? 999. याचं वाचन काय होणार मग? 9 लक्ष 999. बरोबर. पुढची संख्या बघा, 5,75,000 आणि शेवटचे 3 अंकांचं कसं वाचन करतो आपण? 10. 5,75,010. त्याच्यानंतर 4,03,000 आणि शेवटच्या 3 अंकांचं वाचन एकत्रित फक्त 5च आहे. शेवटचे 3 अंक मिळून किती वाचन होतं? कसं होतंय? फक्त 5च वाचन होऊ शकतं त्याचं, म्हणून 4,03,005 हे झालं या संख्येचं वाचन. आता आपल्याला संख्या लिहायच्या आहेत, आपल्याला अक्षरामध्ये दिलेल्या आहेत, आपल्याला अंकामध्ये लिहायचे आहेत. बघा कसं लिहिता येईल आपल्याला. पहिली संख्या काय दिली? 1,35,855. 1,35,855. लक्ष स्थानावरचा आपण आधी अंक सुरुवातीला देणार 1,00,000 बरोबर. त्याच्यानंतर 1000 स्थानावरचे 2 आहेत 35,000 बरोबर. आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय? 855. 1,35,855 हे झालं आपला पहिली संख्या बरोबर आहे. लक्ष स्थानावरचा अगोदर डावीकडून आपण लिहिणार 1,00,000, नंतर 1000 स्थानावरची संख्या लिहिणार 35 आणि त्याच्यानंतर शतक, दशक आणि एकक या स्थानावरील संख्या लिहिणार. दुसरी संख्या काय बघा, 7,27,000. आता 7 लक्ष म्हणजे लक्ष स्थानावरील कोणता अंक आहे? 7. लक्ष स्थानावरील कुठला अंक आहे? 7. आता त्याच्यानंतर काय म्हटले? 27,000. 27,000 दिलेत फक्त म्हणून 27 आणि पुढं कुठले अंक शतक आणि दशक आणि एककचं मिळून काय सांगितलंय का? नाही, म्हणून काय होणार तिथं 3 शून्य. याचं वाचन काय होणार मग? 7,27,000. 3 नंबरची संख्या बघा काय दिले? 4,25,300. बघा 3 नंबरचं काय दिले? 4 लक्ष म्हणजे होणार 4 लक्ष बरोबर. 10,000 आणि 1000 स्थानी मिळून 25,000 आणि 300. लक्षात येते? नेक्स्ट नंबर बघा काय दिले? 9,99,000. 9,09,099. बघा 4 नंबरची संख्या काय आहे? 9 लक्ष बरोबर. आता 9,000 म्हणलंय, 9,09,000 म्हणजे 10,000 स्थानी कुठला अंक आहे? 0 आणि हे झाले काय झाले? 9,09,000. परत फक्त शेवटी 3 अंक आहेत पण तिघांना मिळून किती म्हणलंय? 99 म्हणलंय म्हणून शतक स्थानी कुठला अंक येणार? 0 आणि काय होणार ही संख्या? 9,09,099. बघा परत एकदा सांगतो कसं आहे बघा. 9 लक्ष म्हणून लक्षच्या स्थानी आपण 9 अंक लिहिला बरोबर. 9,000 आहे. आता 9,000 म्हटल्यानंतर 10,000 स्थानी आपल्याला 0 अंक लिहावं लागेल कारण 1000च्या स्थानी आपला 9 अंक येईल बघा. आणि याचं वाचन आपण कसं करतो? एकत्रित करतो. आणि शेवटच्या 3 अंकापैकी त्यांनी सांगितलंय, प्रश्नात दिलंय की फक्त 99 आहे. फक्त 99 जर असेल तर मग शतक स्थानी काय येणार? 0 येणार बघा. नेक्स्ट बघा 7,49,362. बघा 5वी संख्या काय? 7,49,362.
49,000 म्हणजे 1000 आणि 10,000मध्ये 49 येणार 362. ही संख्या कशी लिहिणार? 7,49,362. त्याच्यानंतर कुठले येणार? 8 लाख. 8 लाख म्हणजे काय असणार बघा? 8 लाख म्हणजे फक्त 8 आणि त्याच्यानंतर हजार स्थानावर 2 शून्य येणार आणि नंतर शतक, दशक आणि एकक स्थानावर पण 0 येणार, कारण पुढचं काही दिलेलं नाही. म्हणून या संख्येचं वाचन कसं करतात? 8 लक्ष किंवा 8 लाख. लक्षात आलं आपल्याला? आपण आता कुठलं स्थान निर्माण केलं होतं? आता आपण तर 6 अंकी संख्येमध्ये स्थान निर्माण केलं होतं. ते स्थानाचं काय होतं नाव? लक्ष. त्या स्थानाचं काय नाव होतं? लक्ष. कसं निर्माण केलं आपण? मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येमध्ये आपण 1 मिळवला, आपल्याला एक 6 अंकी संख्या आपल्याला मिळाली. याचप्रमाणे आपण मोठ्यात मोठ्या 6 अंकी संख्येमध्ये परत 1 जर मिळवला तर आपल्याला अजून एक नवीन मोठी म्हणजे 7 अंकी संख्या आपल्याला मिळू शकते. बघा कसं मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या कोणती आहे? मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या आहे बघा 9,99,999. 9,99,999 ही किती अंकी संख्या आहे? 6 अंकी संख्या आहे. कशी? मोठ्यात मोठी. किती अंकी? 6 अंकी. किती अंकी संख्या आहे ही? 6 अंकी. यामध्ये आपण 1 मिळवला. काय मिळवला? 1 मिळवला तर आपल्याला कुठली संख्या मिळते बघा. आता बघा 9 आणि 1 यांची बेरीज केली, किती झाली? 10. 10ला आपण 0 लिहिला, हातचा परत डोक्यावर लिहिला, बरोबर. परत 9 आणि 1 यांची बेरीज केली, किती झाली? 10. 10ला आपण 0 लिहिला आणि हातचा काय लिहिला? परत डोक्यावर लिहिला, बरोबर. दुसऱ्या अंकाच्या डाव्या बाजूच्या अंकाच्या डोक्यावर. परत 9 मध्ये आपण 1 मिळवला, किती झाले? 10, बरोबर. मग एक हातचा आपण डाव्या बाजूच्या अंकाच्या डोक्यावर लिहिला. परत 9 अधिक 1 किती झाले? 10, बरोबर. 10ला आपण 0 लिहून हातचा डोक्यावर लिहिला, बरोबर. परत 9 अधिक 1 किती झाले? 10. 10ला 0 हातचा आपण डोक्यावर लिहिला आणि हे 9 अधिक 1 किती झाले? 10. मग इथं डाव्या बाजूला अंक कुठलाच नाही म्हणून आपण काय लिहिणार? 10 पूर्ण खाली लिहिणार. आता ही संख्या किती अंकी झाली बघा? 1 2 3 4 5 6 7. किती अंकी संख्या झाली? 7 अंकी संख्या झाली. मग 7 अंकी संख्येचं वाचन आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला अजून एक स्थान निर्माण करावे लागेल, बरोबर. मग आपण आत्ताच कुठलं स्थान निर्माण केलं होतं? लक्ष. तर आपल्याला अजून एक स्थान निर्माण करावं लागेल. ते स्थान म्हणजे होईल दशलक्ष. ते स्थान कुठलं होईल? दशलक्ष. बघा लक्षात येते का? आपण 2 स्थान निर्माण केले. आपण कुठले कुठले पाहिले होते बघा? एकक पाहिलं होतं, दशक, शतक, हजार, 10,000. चौथीपर्यंत आपण 10,000 पर्यंत पाहिलं होतं. 5 अंकी संख्या पाहिली होती, बरोबर. त्याच्यानंतर आपण एक स्थान निर्माण केलं. आज यावर्षी आपण एक स्थान निर्माण केलं, ते कुठलं होतं? लक्ष. आणि परत लक्षच्या म्हणजे मोठ्यात मोठ्या 6 अंकी संख्येमध्ये परत आपण 1 मिळवला तर आपल्याला एक 7 अंकी संख्या मिळाली. आणि त्या 7 अंकी संख्येचं वाचन करण्यासाठी आपल्याला एक नवीन स्थान निर्माण करावं लागलं. त्या स्थानाचं काय नाव आहे? दशलक्ष. जसं 1000 आणि 10,000 होतं तसं लक्ष आणि दशलक्ष. लक्षात ठेवा शब्द काय? लक्ष आणि दशलक्ष किंवा लाख आणि 10 लाख, बरोबर. हे झाले 2 स्थानं नवीन, 6 अंकी संख्या आणि 7 अंकी संख्या. जसं आपण 7 अंकी संख्येचं आता वाचन आणि लेखन केलं, 6 अंकी संख्येचं आपण वाचन आणि लेखन केलं, तसंच आपल्याला आता 7 अंकी संख्येचं वाचन आणि लेखन करायचंय. बघा ही 7 अंकी संख्या तयार झाली, बरोबर. आता ही 7 अंकी संख्या तिचं वाचन 10 लक्ष असे करतात. त्यासाठी आणखी एक स्थान लक्षच्या डावीकडे तयार होते, त्याचं नाव दशलक्ष आहे. त्यावरून 1 दशलक्ष म्हणजेच 10 लक्ष, त्याला वाचन 1 पुढं किती शून्य दिले बघा? 6 शून्य देऊन केलेलं आहे. संख्या वाचताना जसे 10,000 आणि 1000 यांचे वाचन एकत्र करतो तसंच दशलक्ष आणि लक्ष यांचे वाचन एकत्र करतात किंवा यांना एकत्र वाचलं जातं, बरोबर. आपण 10,000 आणि 1000 या स्थानाचं एकत्र वाचन करत होतो, त्याचप्रमाणे लक्ष आणि दशलक्ष यांचं एकत्रित वाचन करायचं आणि वाचनाच्या पुढं लक्ष हा शब्द वापरतो आपण. बघा कसं ते आता ही संख्या आहे 7 अंकी संख्या आहे, बरोबर. आता लक्ष आणि दशलक्ष मिळून कुठली संख्या तयार झाली? 18 ही संख्या तयार झाली. म्हणजे 1 दशलक्ष आणि 8 लक्ष मिळून किती झाले? 18 लक्ष. किती झाले? 18 लक्ष. आणि हे किती झाले? 35,000.
आणि हे 614. खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण 1000 आणि 10,000चं एकत्रित वाचन करत होतो तसं आपल्याला लक्ष आणि दशलक्षचं एकत्रित वाचन करायचं आहे. बघा 18,35,614 हे झालं संख्येचं वाचन. आता काही उदाहरणं पण दिलेली आहेत ते बघूयात आपण. आता ही संख्या बघा, याचं वाचन आपल्याला कसं करता येईल बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1,00,000, 10,00,000. बरोबर. आता हे दशलक्ष आणि लक्ष स्थानावरील संख्येचं वाचन आपल्याला काय करावं लागेल, या दोन संख्येचं वाचन एकत्रित करावं लागेल. काय होणार मग, हे 31 लक्ष. याचं वाचन काय करणार, 31 लक्ष. पुढची संख्या तर तुम्हाला वाचताच येते, 31 लक्ष 25,745. बघा 31 लक्ष 25,745. बघा दुसरं उदाहरण, इथे पण तसंच आहे. 91 लक्ष, लक्ष स्थानावरील आणि दशलक्ष स्थानावरील आपण अंकांचं एकत्रित वाचन करतो. तर काय झालं याचं वाचन बघा, 91 लक्ष. आणि डायरेक्ट आता पुढं काय, ह्या स्थानावर वाचन करणार का, शून्य आहे म्हणून त्याचं वाचन करणार का, नाही. मग वाचन शेवटी काय होणार, फक्त 6. याचं वाचन काय होणार मग, 91 लक्ष 6. बघा 91 लक्ष 6. पुढची संख्या बघा कशी आहे, 63 लक्ष. 1000 आणि 10,000 वर शून्य असल्यामुळे त्याचं वाचन आपण करणार का, नाही करणार. शेवटच्या 3 अंकाचं वाचन काय होणार मग, 988. 63 लक्ष 988. बघा परत नेक्स्ट, हे बघा याचं काय होणार वाचन, 88 लक्ष. परत इथं 1000 आणि 10,000 वर शून्य असल्यामुळे त्याचं वाचन आपण करणार का, नाही करणार. आणि शेवटच्या 3 अंकांचं, शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येचं वाचन काय, 400. बरोबर. किंवा 4 हे शतक स्थानी आहे म्हणून त्याचं वाचन काय होणार, 400. आणि पुढं कुठलीच पुढच्या 2 ठिकाणी शून्य अंक असल्यामुळे त्याचं वाचन होणार का, नाही होणार. म्हणून 88 लक्ष 400 हे झालं या संख्येचं वाचन. पुढची संख्या बघा, आता इथं अक्षरामध्ये दिले आपल्याला 72 लक्ष 95. याचं पण आपण लिहिताना तसंच लिहायचं. 72 लक्ष म्हणजे आपण 72 अगोदर लिहिणार. बरोबर. आता लक्ष स्थानानंतर कुठले स्थान असतात, 1000 स्थान असतात. 1000 स्थानाचं इथं माहिती दिली आहे का, नाही दिली, म्हणून आपण काय लिहिणार तिथं मग शून्य लिहिणार. दोन्ही 1000 स्थानी शून्य येणार. आणि परत शतक स्थानावर कुठलं सांगितलंय का, नाही सांगितलं, म्हणून ते पण शून्य येणार. आणि शेवटी काय येणार, फक्त 95. म्हणून ही संख्या कशी लिहिणार बघा, 72 लक्ष 0, 3 वेळेस मध्ये शून्य येणार आणि 95. नेक्स्ट बघा, 70 लक्ष 2300. याचं पण तसंच बघा, 70 लक्ष म्हणून काय होणार, लक्ष दोन्हीचे होणार 70. बरोबर. 2000 म्हटले 10,000 स्थानी शून्य येणार आणि 1000च्या स्थानी 2 येणार. 70 लक्ष 2000 आणि काय होणार पुढं 300. बघा लक्षात येते का. 7 अंकी संख्येचं, 6 अंकी संख्येचं वाचन लेखन जर समजलं असेल तर 7 अंकीचं पण तुम्हाला लगेच समजून जाईल. आपण उदाहरण संग्रह घेऊया. उदाहरण संग्रहामध्ये सोडून घेऊयात उदाहरणं, त्यामुळे आपल्याला अजून सोपं जाईल. बघा उदाहरण संग्रह क्रमांक 4. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला संख्या वाचायच्यात आणि अक्षरामध्ये लिहायच्यात. मी वाचून दाखवतो. बघा अक्षरामध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये तुम्ही लिहू शकता. ही संख्या काय, आता लक्ष आणि दशलक्षवर कुठली संख्या होणार, 25 आहे म्हणून त्याचं वाचन काय करणार, 25 लक्ष 79,899. 25 लक्ष 79,899. नेक्स्ट बघा, 30 लक्ष 70,506. लक्षात येतं, 30 लक्ष काय, आपण ह्या दोघांचं वाचन काय करणार, एकत्रित करणार. या दोघांचं वाचन एकत्रित करणार आणि शेवटच्या 3 अंकांचं वाचन एकत्रित करायचं. लक्षात येते. बघा पुढचा नंबर काय, आता हे लक्ष 1,000 कसं करणार, आपण उजवीकडून मोजत जायचं. एकक, दशक, शतक, 1000, 10,000, 1 लक्ष आणि दशलक्ष होणार. बरोबर. काय, लक्ष आणि दशलक्ष होणार. मग याचं वाचन लक्ष स्थानापासून आहे, लक्षची संख्या आहे म्हणून याचं वाचन कसं करणार, 45 लक्ष 71,504. बघा पुढचं काय, 21 लक्ष 9,900. लक्षात येते का. नेक्स्ट बघा, 43 लक्ष 7,854. आता ही संख्या बघा, या संख्येचं वाचन कसं करणार आता बघा. लक्षस्थानावरील कुठले अंक आहेत, 50 लक्ष. त्यावरून तर आपण हे करणार 50 लक्ष. आणि पुढं कुठं आहे का आपल्याला वाचण्यासाठी, सगळीकडे शून्य आहे, त्याचं वाचन करू शकतो का, नाही. म्हणून हे 50 लक्ष हेच त्याचं काय होईल, वाचन होऊन जाईल.
ह्या संख्येचं कसं वाचणार, फक्त 50 लक्ष. त्यानंतर ही संख्या बघा 60 लक्ष, लक्षावरील आपण काय वाचन करणार 60 लक्ष. आणि इथं मध्ये पुढं कुठलाच दुसरं शून्य सोडून दुसरा कुठलाच अंक नाही, म्हणून त्याचं वाचन करणार का, नाही करणार आपण. शेवटचे दोन अंक काय 10, पण मग याचं वाचन काय होणार 60 लक्ष 10. बरोबर. ही संख्या बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लक्ष, दशलक्ष, म्हणून हे काय होणार 70 लक्ष. 70 लक्ष. परत हजार स्थानी वाचन आहे का, वाचन करू शकतो का हजार स्थानाचं, नाही करू शकत. आणि शतक स्थानावरील अंक 1 आहे म्हणून 100. 70 लक्ष 100. ही संख्या बघा, ह्याचं वाचन कसं करणार 80 लक्ष 1000. 80 लक्ष 1000 एवढंच वाचन करणार. पुढे आपल्याला वाचन करण्यासाठी दुसरा अंक आहे का शून्य सोडून, नाही, म्हणून याचं वाचन काय होणार फक्त 80 लक्ष 1000. याचं वाचन कसं करणार 90 लक्ष 10,000. 90 लक्ष 10,000. ही संख्या बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लक्ष, दशलक्ष. किती झाले मग हे दशलक्ष म्हणजे 91 लक्ष. काय याचं वाचन होणार 91 लक्ष. आणि ही संख्या बघा काय आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लक्ष, दशलक्ष म्हणजे 99 लक्ष 99,999. काय होणार ही संख्या 99 लक्ष 99,999 या संख्येचं वाचन. समजलं नसेल, समजत नसेल, फास्ट होत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा मागे जाऊन मागाची कन्सेप्ट समजून सांगितली आहे त्यावरून तुम्ही पाहू शकता. आणि उदाहरणं सोडवताना उदाहरण संग्रह आपण जेव्हा सोडवणार आहेत तेव्हा व्हिडिओ पॉज करून शक्यतो तुम्ही सुरुवातीला अगोदर तुम्ही सोडून बघा, नाही जमलं तर परत व्हिडिओ चालू करून एकदा बघून घ्या. बघा पुढचा प्रश्न काय सांगितलाय, काही जिल्ह्यामधील महिला सहकारी पतपेढ्यातील ठेवी खाली दिलेल्या आहेत त्या संख्या वाचा. परत आपल्याला संख्यांचं वाचनच करायचं आहे. बघा काय आहे ही संख्या 94 लक्ष 29,408. हे बघा 61 लक्ष 7,187. 7,000 का बरं, या दोघांचं वाचन काय असतं, दोघांना मिळून वाचन 7,000च होणार आहे. हजार स्थानावर 7 अंक आहे, 10,000 स्थानावर आपल्याला दुसरा अंक दिलाय का कुठला नाहीये, म्हणून आपण इथं शून्य लिहिलेलं आहे, शून्य घेतलेलं आहे. याचं वाचन काय होणार फक्त 7,000 आणि शेवटचे 3 अंक 187. बघा हे अंक काय 46 लक्ष 53,570. हे काय होणार 45 लक्ष 43,159. औरंगाबाद बघा 37 लक्ष 1,282. परत यवतमाळ बघा 27 लक्ष 72,348. सिंधुदुर्गामध्ये 58 लक्ष 49,651. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे संख्येचे विस्तारित रूप आणि अंकांची स्थानिक किंमत. त्याच्यानंतर काय आपल्याला संख्येचं विस्तारित रूप आणि अंकांची स्थानिक किंमत. बघा हे आपल्याला संख्या दिली, किती अंकी संख्या आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लक्ष, दशलक्ष म्हणजे आपली 7 अंकी संख्या आपण अभ्यास केलाय. बरोबर. त्या प्रत्येक संख्येचं स्थान दिलंय आपल्याला, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष स्थान दिले आपल्याला. आता या प्रत्येक अंकाची, या संख्येतील प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. बघा काय स्थानिक किंमत, एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत किती आहे 3 आहे. दशक स्थानी 4 अंक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती झाली 40. शतक स्थानी 0 अंक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत काय झाली 0. हजार स्थानी 5 अंक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 5,000. 10,000 स्थानी 6 अंक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 60,000. लक्ष स्थानी 7 अंक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 7 लक्ष. दशलक्ष स्थानी 2 अंक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती झाली 20 लक्ष. 2 दशलक्ष म्हणजेच 20 लक्ष. हे झालेच त्याचे स्थान आणि स्थानिक किंमत. आता अंकाच्या स्थानिक किमती बघा, अंकांच्या स्थानिक किमती बेरजेच्या रूपात लिहिल्या की संख्येचे विस्तारित रूप मिळते. काय म्हणते बघा,
अंकाच्या स्थानिक किमती बेरजेच्या रूपात लिहिल्या की आपल्याला संख्येचे विस्तारित रूप मिळते. म्हणजे हे जे आपल्या सर्व स्थानिक किंमत काढलेले आहेत ह्या जर आपण बेरजेच्या स्वरूपात लिहिल्या म्हणजे कसं लिहिलेत बघा, 20 लक्ष, 7 लक्ष, 60,000, 5 अधिक 5,000 अधिक 0 अधिक 40 अधिक 3 हे काय झालं, ह्या दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप झालं. आपल्याला विस्तारित रूप झालं तर आपल्याला काय काढायचं असेल तर काय करावं लागेल, म्हणजे प्रत्येक स्थानाची स्थानिक किंमत काढायची आणि ते बेरजेच्या स्वरूपात लिहायचे. आता बघा दुसरं उदाहरण एक दिले, 95,04,506 या संख्येचं विस्तारित रूप काय सांगता येईल बघा कसं दिलंय. 95 लक्ष, आता हे 6 हे एकक स्थानी आहे म्हणून या 6चं स्थानिक किंमत किती असेल, 6च असेल. एकक स्थानच्या स्थानाची किंमत किती असते, 1 असते. आता दशक स्थानी 0 आहे म्हणून त्याचं स्थानिक किंमत काय झाली, 0च होईल. शतक स्थानी 5 अंक आहे म्हणून 5ची किंमत किती होणार, 500. परत हजार स्थानी 4 अंक आहे म्हणून 4ची किंमत 4000 होणार, बरोबर. 10,000 स्थानी 0 अंक आहे म्हणून त्याची किंमत स्थानिक किंमत किती होणार, 0च होणार. लक्ष स्थानी 5 अंक आहे म्हणून त्याची किंमत स्थानिक किंमत किती होणार, 5 लक्ष होणार. आणि दशलक्ष स्थानी 9 अंक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती होणार, 90 लक्ष. आणि ह्याचेच सर्वांचे आपण बेरजेच्या स्वरूपात जर लिहिलं तर ह्याला आपण काय म्हणतो, दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप असे म्हणतो, बरोबर. आणि जेव्हा आपण 0 असतो तेव्हा 0 हे नाही लिहिलं तरी आपल्याला चालतं आणि 0 आपण काढून आपल्याला या स्वरूपातही ते विस्तारित रूप लिहू शकतो. बघा तसंच आहे. आता दिलेल्या एखादी संख्या दिली असेल आणि त्याच्यातलं कुठल्याही एका अंकाची स्थानिक किंमत जर विचारलं तर तुम्हाला सांगता येऊ शकते. बघा आता ही संख्या आहे 59,30,478. या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगा. आता अधोरेखित अंक कुठला आहे या संख्येमध्ये, 5ला अधोरेखित केलेलं आहे. अधोरेखित म्हणजे 5च्या खाली एक रेघ आहे. या 5ची स्थानिक किंमत किती, मग अगोदर त्या स्थानिक किंमत जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला 5चं स्थान माहीत पाहिजे, बरोबर. बघा 59,30,478. आता याचं स्थान कुठलं आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. याचं स्थान कुठलं आहे, दशलक्ष. कोणतं स्थान आहे, दशलक्ष. म्हणजे याची स्थानिक किंमत किती असणार, 50 लक्ष, बरोबर. याची स्थानिक किंमत किती असणार, 50 लक्ष. अजून एक बघा, जर 5च्या कुठल्याही स्थानाची आपल्याला जर स्थानिक किंमत काढायची असेल तर ते स्थानावरील अंक लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे आपण 0 लिहू शकतो. म्हणजे इथे बघा 5 आहे, आपल्याला 5ची स्थानिक किंमत विचारली तर 5च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6. मग 5च्या पुढे 6 0 लिहून दिले की त्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत मिळणार. लक्षात येते. ही झाली 5ची स्थानिक किंमत. जर तुम्हाला 3ची स्थानिक किंमत विचारली असती, 3ची, तर 3ची स्थानिक किंमत काय, आपण 3ला 3 लिहिणार, बरोबर. आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4, 1 2 3 4. ही झाली 3ची स्थानिक किंमत. तरी आपण बघूयात काय 3 कुठलं, 3चं स्थान काय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 3 10,000 स्थानावर आहे म्हणून 3ची स्थानिक काम किती यायला पाहिजे, 30,000. बघा आले का 30,000, लक्षात येते. तर असं तुम्हाला एक दिलेल्या संख्येमध्ये कुठल्याही स्थानाची स्थानिक किंमत जर विचारली तर ते तुम्हाला सांगता आली पाहिजे. चला तर मग आपण उदाहरण संग्रह क्रमांक आपण 5 सोडवूया. जर तुम्हाला 6 अंकी 7 अंकी संख्याचं वाचन लेखन समजलं असेल तरच उदाहरण संग्रह 5कडे बघा. समजलं नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा तुम्ही समजून घेऊ शकता आणि समजल्यानंतरच आपण उदाहरण संग्रहाकडे या, जेणेकरून तुम्हाला उदाहरण कसे सोडवायचे हे लक्षात येईल. आणि उदाहरण संग्रह मी सोडून देण्यापूर्वी तुम्ही एकदा सोडून पहा. जर तुम्हाला नाही जमलं तर परत मी जे सोडवत आहे त्याप्रमाणे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. परंतु सुरुवातीला तुम्ही स्वतः एकदा सोडवण्याचा प्रयत्न करून बघा. चला आपण सुरू करूया उदाहरण संग्रह क्रमांक 5. बघा, खालील संख्यातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. बघा अधोरेखित अंक दिले. आता पहिला अंक कुठला आहे बघा, पहिली संख्या काय आहे, अशा संख्येचं वाचन काय, 78,95,210 हे झालं संख्याचं वाचन. ह्याच्यामधल्या 7चं आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे. 7ची स्थानिक किंमत, 7 हे कुठल्या स्थानावर आहे, 7 हे दशलक्ष स्थानावर आहे म्हणून 7ची स्थानिक किंमत काय होईल, 7ची स्थानिक किंमत होईल 70 लक्ष. 7ची स्थानिक किंमत काय होईल, 70 लक्ष. बघा पुढची संख्या काय दिली,
ही संख्येचं वाचन आहे. पूर्ण संख्येचं वाचन काय? 14,95,210. याच्यामधले आपल्याला 4ची स्थानिक किंमत काढायची आहे. 4 हे लक्षस्थानावर आहे म्हणून 4ची स्थानिक किंमत किती होईल? 4 लक्ष. किती होईल? 4 लक्ष स्थानिक किंमत. लक्षात आलं? त्याच्यानंतर बघा ही संख्या आहे पूर्ण 3,52,749. याच्यामधल्या 5 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. 5 हा अंक 10,000 स्थानावर आहे. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणून त्याची स्थानिक किंमत किती होईल? 50,000. त्याची स्थानिक किंमत किती होईल? 50,000. बघा आता एकक स्थानावर 0 अंक आहे. 0 कुठल्याही स्थानावर असेल तर त्याची स्थानिक किंमत किती होणार? 0च होणार. लक्षात येते? कुठल्याही स्थानावरचं जर 0 असेल तर त्याची स्थानिक किंमत किती असते? 0 असते. त्यानंतरची संख्या आहे बघा ही 89,99,988. आता या 9ला त्यांनी अधोरेखित केलं आहे. हे 9 आहे 10,000 स्थानावर आहे म्हणून या 9ची स्थानिक किंमत किती होणार? 90,000. या 9ची स्थानिक किंमत किती होणार? 90,000. बघा खूप सोपं आहे. प्रयत्न केला तर तुम्हाला पण लगेच सोडवता येईल. आता खालील संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. बघा मी 2 संख्या यामधल्या सोडून देतो. पुढच्या 3 संख्या तुम्हाला होमवर्कसाठी असतील. मी 2 संख्या पहिल्यांदा लिहून दाखवतो. बघा 56,43,215. काय पहिली संख्या? 56,43,215. बरोबर आहे का? 56,43,215. तर या संख्येतील प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहावी लागेल. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत. तर या 5ची स्थानिक किंमत काय असेल? बघा 5ची स्थानिक किंमत असेल 50 लक्ष, कारण लक्ष स्थानावर आहे. बरोबर आहे का? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे स्थानिक किंमत किती असणार? बरोबर 50 लक्ष. त्याच्यानंतर पुढचा अंक आहे 6. त्याची किती असणार? 6 लक्ष. त्याची स्थानिक किंमत काय असणार? 6 लक्ष. अधिक ह्या 4ची स्थानिक किंमत किती असणार? 4 कुठल्या स्थानावर आहे? 10,000 स्थानावर आहे म्हणून 4ची किंमत काय होईल? 40,000. 4ची स्थानिक किंमत काय होईल? 40,000. त्याच्यानंतर 3 कुठल्या स्थानावर आहे? 1000 स्थानावर आहे म्हणून 3ची स्थानिक किंमत किती? 3,000. बरोबर. त्याच्यानंतर 2 कुठल्या स्थानावर आहे? शतक स्थानावर म्हणून 2ची स्थानिक किंमत 200. परत 1ची स्थानिक किंमत दशक स्थानावरील 10 आणि 5ची स्थानिक किंमत किती? 5. तर काय होईल? पूर्ण संख्येचं विस्तारित रूप बघा. ह्या पूर्ण संख्येचं विस्तारित रूप काय होईल? 50 लक्ष अधिक 6 लक्ष अधिक 40,000 अधिक 3,000 अधिक 200 अधिक 10 अधिक 5 हे झालं या संख्येचं विस्तारित रूप. कसलं रूप? विस्तारित रूप. कसं लिहितो आपण? प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढायची आणि सर्व बेरजेच्या स्वरूपात लिहायचं. याला आपण काय म्हणतो? विस्तारित रूप. पुढची संख्या बघा काय दिलेली आहे? 70,815. पुढची काय संख्या आहे? 70,815. बघा काय करायचं आहे? 7 हे कुठल्या 7चं स्थान काय या संख्येतील? 10,000 स्थानावर आहे म्हणून याची किंमत काय होणार? 70,000. याची स्थानिक किंमत किती होणार? 70,000. 0 असेल तर त्याची स्थानिक किंमत लिहायची गरज आहे का? गरज नाही. डायरेक्ट या 8ची स्थानिक किंमत किती होणार? 800 अधिक 1ची स्थानिक किंमत 10 अधिक 5ची स्थानिक किंमत 5. तर हे झालं या संख्येचं विस्तारित रूप. कुठल्या? या संख्येचं विस्तारित रूप. पुढच्या 2 संख्या 3 संख्या ज्या आहेत त्या तुम्ही सोडवा. जर नाही जमलं तर मला कमेंटमध्ये सांगा. मी एखाद्या व्हिडिओमध्ये पुन्हा समजावून सांगेन. नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे? खालील संख्यातील प्रत्येक अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिहा. बघा प्रत्येक अंकाचं आपल्याला लिहायचं आहे. स्थानिक किंमत आत्ताच तुम्हाला समजलं असेल. बघा या 3ची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 3 हे 10,000 स्थानावर आहे म्हणून 3ची स्थानिक किंमत किती झाली? 30,000. या 5ची स्थानिक किंमत 5,000. 7ची स्थानिक किंमत 700. 0ची स्थानिक किंमत काय असणार? 0च असणार. आणि 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5 असणार. 5 हे एकक स्थानी असणार आहे. तसंच बघा ह्या संख्येमध्ये काय? ह्या संख्येचं वाचन काय? 7,82,899. आता याची स्थानिक किंमत कसं काढणार? याची असणार 7ची स्थानिक किंमत 7 लक्ष. 8ची स्थानिक किंमत 80,000. परत 8ची स्थानिक किंमत किती असणार याची? 800. या 9ची स्थानिक किंमत दशक स्थानावरील 90 आणि एकक स्थानावरील 9ची स्थानिक किंमत किती असेल? 9. बघा या संख्येमध्ये
ही संख्येचं वाचन काय? 82,74,508. मग 82,00,000 या संख्येमध्ये 8ची स्थानिक किंमत किती? 80,00,000. 2ची स्थानिक किंमत किती? 2,00,000. 7ची स्थानिक किंमत किती? 70,000. 4ची स्थानिक किंमत किती? 4,000. 5ची स्थानिक किंमत किती? 500. 0ची स्थानिक किंमत 0 आणि 8ची स्थानिक किंमत 8. 8 हे एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती असणार? 8 असणार आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. संख्येचं विस्तारित रूप दिलं आहे बघा. हे काय दिलं आहे? 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. आता आपल्याला माहिती आहे 1000चे स्थानं आपण एकत्रित करतो बरोबर. 60,000 अधिक 4,000 किती होणार? 64,000. 60,000 अधिक 4,000 किती होणार? 64,000. आणि परत 600 70 आणि 9 किती होणार? 679. 600 अधिक 70 अधिक 9 शतक अधिक दशक अधिक एकक स्थान किती होणार? 6 7 9 म्हणजे 679. बघा पुढची संख्या काय आहे? हे किती दिले? एकक दशक शतक हजार 10,000 9,00,000. ही संख्या काय मग वाचनाचं? ह्या संख्येचं वाचन काय होणार? 9,00,000 आपण लिहिलं. त्याच्यानंतर 9,00,000 नंतर 20,000 आणि 7,000 काय होणार त्याचं? 27,000. 20,000 आणि 7,000 27,000. 800 म्हणजे शतक स्थानावरचा अंक आहे आपल्याकडं बरोबर. दशक स्थानावर कुठलाच अंक नाही म्हणून दशक स्थानाचं काय होणार? 0 आणि एकक स्थानचा 5. बघा ही 4 नंबरची संख्या बघूयात बघा. एकक दशक शतक हजार 10,000 1,00,000 म्हणजे हे किती झालं? 7,00,000 होणार. 7 आपण लिहिलं बरोबर. त्याच्यानंतर 80,000 आणि 4,000 काय असणार? 84,000. 80,000 आणि 4,000 84,000. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शतक स्थानाचं दिले ते म्हणजे 500. हे झालं 7,84,500. बाकीच्या संख्या तुम्ही होमवर्क करू शकता. बघा यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे? संख्यांचा लहान मोठेपणा. तुम्ही यापूर्वी संख्यांचा लहान मोठेपणा तुम्ही पाहिलेला आहे. 5 अंकापर्यंतच्या संख्यांचा बघा. 5 अंकापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे तुम्हाला माहीत आहे. कसं करणार? ज्या संख्येचा 10,000 स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी बरोबर आहे. 10,000 स्थानावरील अंक सारखे असल्यास त्यानंतर आपण काय करतो? हजार स्थानचा अंक तपासतो आणि नंतर दिलेल्या संख्यांचा क्रम ठरवता येतो. यावरून 6 किंवा 7 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्याची रीत सुचते का ते पहा. बरोबर आहे का? सेम आपल्याला तसंच करायचं आहे. काय करायचं आहे? लक्ष्यस्थानावरील जसं आपण 10,000 स्थानावरील अंक पाहत होतो की कुठला अंक मोठा आहे, जो अंक मोठा आहे ती संख्या मोठी आहे. तसंच आपल्याला काय करायचं आहे? लक्ष्यस्थानावरील कुठला अंक मोठा आहे ते बघायचं किंवा दशलक्ष स्थानावरील कुठला अंक मोठा आहे ते पाहायचं आणि कुठली संख्या मोठी आहे ते ठरवायचं. जर दोन्ही संख्येच्या लक्ष्यस्थानावर समान अंक असेल तर आपण उजव्या बाजूचा आपण 10,000चं स्थान बघतो, ते पण समान असेल तर 1000चं स्थान बघतो. असं उजव्या बाजूला सरकत आपण जातो. याच पद्धतीने आपल्याला दशलक्षचं सुद्धा आपल्याला लहान मोठेपणा दशलक्ष संख्येचा सुद्धा म्हणजे 7 अंकी संख्येचा सुद्धा लहान मोठेपणा आपल्याला याचप्रमाणे ठरवता येतो. बघूयात काही उदाहरणं समोर पुढे असतील तर आपण लहान मोठेपणा त्याचा आपण ठरवूया बघा. किंवा असं पण लक्षात घेऊ शकता तुम्ही की एखाद्या संख्येमध्ये किती अंक आहेत यावरून सुद्धा ती संख्या मोठी का लहान ठरू शकता. म्हणजे समजा तुम्हाला एक तुम्हाला 3 अंकी संख्या दिली आहे आणि एक 4 अंकी संख्या दिली असेल तर कुठली संख्या मोठी असणार? 4 अंकी संख्या मोठी असणार बरोबर. कारण 3 अंकी संख्या ही शतक स्थानापर्यंत आहे म्हणजे शतकमध्ये असणार, तर 4 अंकी संख्या ही हजारमध्ये असणार बरोबर आहे का. जसं जसं स्थान वाढेल तसं तसं संख्या मोठी होत जाते. म्हणून जर एखादी संख्या 4 अंकी असेल आणि एखादी संख्या 5 अंकी असेल तर मोठी संख्या कुठली असणार? 5 अंकी संख्या ही मोठी संख्या असणार. तर बघा आपल्याला उदाहरण दिलं एक जसं 5,705 आणि 15,705. बघा या दोनमध्ये ही 4 अंकी संख्या आहे, ही 5 अंकी संख्या आहे म्हणून मोठी कोणती असणार? हीच संख्या मोठी असणार बरोबर आहे. ही संख्या कशी असणार? मोठी असणार. आता ही संख्या बघा दोन्ही संख्या किती अंकी येतात? दोन्ही संख्या ह्या 7 अंकी संख्या आहेत. दोन्ही संख्या 7 अंकी संख्या आहेत. आता इथं बघा आपण काय करणार? दशलक्ष स्थान बघणार, दोन्ही संख्यांचं सेमच आहे. लक्ष्य स्थानावरील अंक बघणार, दोघांचा सेमच आहे. 10,000 स्थानावरील बघणार, तो पण सेमच आहे. त्याच्यानंतर आपण 1000 स्थानावरील अंक बघा. 1000 स्थानावरील इथं 3 आहे आणि इथं 2 आहे. कोणता मोठा आहे? तर हा मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी येईल. लक्षात येतं आहे. असंच जर इथं पण तुमचा 1000 स्थानावरील जरी अंक समान असता तर आपण शतक स्थानावरील अंकापर्यंत गेलो असतो.
त्याचप्रमाणे आता पुढची संख्या बघा, 4,80,009 आणि 4,90,009. इथं बघा हे 80,000 आहेत, हे 90,000 आहेत. वाचन केल्यासुद्धा तुम्हाला लक्षात येईल, बरोबर. वाचन केल्यावर सुद्धा लिहू शकता. हे 90,000 असल्यामुळं ही संख्या मोठी आहे, 4,90,008. इकडची संख्या बघा, 22,74,000. तर सरळच दिसतं, हे 22 लक्ष आहेत, हे 12 लक्ष आहेत. कोणतं मोठं असणार? 22 लक्ष, बरोबर. इथं बघा 99,000. आता इथं संख्या बघा, ही संख्या 5 अंकी आहे, ही संख्या 6 अंकी आहे, म्हणून ही संख्या कुठे असणार? मोठी असणार, बरोबर आहे. आता ही संख्या बघा, 35,80,177 आणि ही 35,88,172. इथं 80,000 आहे, इथं 88,000 आहे. मोठं कोणतं असणार? 88,000 वाली मोठी असणार, बरोबर. लक्षात येते. आता ह्याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे 3,45,000 पापड तयार केले. किती केले? 3,45,000. आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000, बरोबर आहे. 2 गटांनी पापड तयार केलेत. एकांनी किती केले? 3,45,000, 3,45,000. आणि ह्यांनी किती केले? 2,95,000. दुसऱ्यांनी किती केले? 2,95,000. तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? बघा, कोणत्या गटाने अधिक केले? हे आहेत 3,45,000 आणि हे आहेत 2,95,000. 3,00,000 मोठे की 2,00,000 मोठे? 3,00,000 मोठे, म्हणून 3,45,000 कोण तयार केलेत? स्वयंसिद्धा महिला बचत गटाने तयार केले. म्हणून कोण अधिक तयार केले? तर स्वयंसिद्धा महिला बचत गटाने. पुढचं बघा, शाब्दिक उदाहरण. अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2,00,000 बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या. आता बघा, तर जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? इथं पण तसंच आहे बघा, 2,00,000 मोठे किंवा 3,00,000 मोठे? बघा, इथं लक्ष्यस्थानावर 2 अंक आहे, बघा लक्ष्यस्थानावर 2 अंक आहे आणि इथं लक्ष्यस्थानावर 3 अंक आहे. कोणता अंक मोठा होईल? 3 हा मोठा होईल, म्हणून ही 3,25,000 ही संख्या मोठी होईल. तर मग कुठल्या शाळेतील? पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी जास्त बिया जमा केल्या. आता बघा, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले आणि माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. बघा, इथं 1,97,208 आहे, तर इथं 2,01,306 आहे. प्रश्न काय विचारला आहे बघा, कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी वंदन केले? कोणतं जास्त केले? 1,97,000 मोठे का 2,01,000 मोठे? 2,01,000 मोठे, म्हणून पंढरपूर तालुक्यातील स्त्री पुरुषांनी जास्त झेंडावंदन केले. लक्षात येते लहान मोठेपणा. बघा पुढचं उदाहरण. एका प्रदर्शनामध्ये अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. निर्माण महिला बचत गटाने 4,12,900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. सृजन महिला गटाने 4,33,000 रुपयांच्या वस्तूची विक्री केली. तर सावित्रीबाई फुले बचत गटाने 5,11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली? बघा, सर्वात जास्त बघा कुठले आहेत? पहिला बचत गट आहे त्याने 5,12,000, दुसरा तर 4,00,000, ते तर लहानच असणार आहे. तिसरा 4,33,000, ते पण लहान असणार आहे. आणि चौथा काय? 5,11,000. पहिल्या बचत गटाने 5,12,000, दुसऱ्या गटाने 5,11,000. मग 11,000 वाला मोठा का 12,000 मोठा? तर 12,000 मोठा. म्हणून कुठल्या गटानं सर्वात जास्त केली? तर अन्नपूर्णा महिला बचत गटानं सर्वात जास्त विक्री केली. पुढचा प्रश्न काय विचारला आहे? कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली? आता बघा, 2 5,00,000चे आहेत, 2 4,00,000चे आहेत, बरोबर. तर आपल्याला सर्वात कमी पाहिजे म्हणून आपण काय करणार? 4,00,000चा विचार करणार. यांनी केली 4,12,000, यांनी केली 4,33,000. 4,12,000 मोठे का 4,33,000 मोठे? आपल्याला 4,33,000 मोठे आहे, बरोबर आहे का? मग आपल्याला विचारलं आहे सर्वात कमी कोण आहे? तर कमी कोण आहे? 4,12,000 वाला. 4,12,900. कोणता महिला गट आहे तो? निर्माण महिला बचत गट आहे. तर त्यांनी सर्वात कमी विक्री केली, बरोबर. आता यांनी काय विचारले? बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा. बघा, चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजे काय? चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजे काय? सर्वात कमी ज्यांनी केली ते सुरुवातीला येणार. सर्वात कमी कोणी केली? निर्माण गटाने. म्हणजे किती आहे? 4,00,000
12,900 बरोबर. त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर आहे सृजन महिला गट, त्यांचं किती 4,33,000 बरोबर. त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर आहे सावित्रीबाई फुले महिला गट, त्यांनी किती केली 5,11,937. आणि त्याच्यानंतर कोण आहे, त्याच्यानंतर आहे अन्नपूर्णा, सर्वात जास्त कोण आहे 5,12,345. तर हा झाला काय त्यांचा बचतीचा किंवा विक्रीचा, बचत गटांच्या विक्रीचा चढता क्रम. चढता क्रम म्हणजे काय, सर्वात लहान अगोदर आणि सर्वात मोठं शेवटी. आता बघा कोटीची ओळख. कोटीची ओळख काय, 99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे बरोबर. सर्वात मोठी 7 अंकी संख्या. या संख्येत एक संख्या मिळवली की ही संख्या, ही 8 अंकी लहानात लहान संख्या तयार होते. या संख्येचं वाचन 1 कोटी असे करतात. या संख्येचं वाचन काय करतात, 1 कोटी. ही संख्या लिहिण्यासाठी जे नवे संख्यास्थान निर्माण केले जाते त्याला काय म्हणतात, कोटीचे स्थान. बघा म्हणजे 8व्या संख्या आल्या, 8 अंकी संख्या आली बरोबर. आपण कुठे केलं होतं संख्येचं स्थान, दशलक्ष केलं होतं. या दशलक्षानंतर आपलं एक स्थान होईल ते म्हणजे कोणतं असणार, कोटी. लक्षात येते का. 3 स्थानी केले आपण, हे झाली 5 अंकी, लक्ष म्हणजे 6 अंकी, दशलक्ष म्हणजे 7 अंकी आणि कोटी म्हणजे 8 अंकी संख्या बरोबर आहे. 8 अंकी संख्येचं वाचन कसे करतात हे खाली उदाहरणांवरून समजून घ्या. बघा 8 अंकी संख्येचं वाचन कसं करायचं आहे, तसंच करायचं आहे जसं आपण 5 अंकी संख्येचं केलं, 6 अंकी संख्येचं केलं, 7 अंकी संख्येचं केलं, त्याचप्रमाणे आपल्याला 8 अंकी संख्येचं सुद्धा वाचन करायचं आहे. बघा किती अंकी संख्या ही, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे काय होणार बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 1 कोटी. समजा हे 8 इथं नसतं, समजा 8 नसतं तर याचं वाचन काय केलं असतं आपण, 45,12,706 बरोबर आहे का नाही. हे तुम्हाला येतं आता 45,12,706. आता आपल्याला नवीन स्थान आलं आहे, नवीन स्थान आहे, नवीन स्थानाचं नाव काय आहे, कोटी. काय नाव आहे त्याचं, कोटी. नवीन स्थानाचं नाव काय आहे, कोटी बरोबर. मग त्याचं वाचन कसं करणार, 8 कोटी. त्याचं वाचन कसं करायचं, 8 कोटी. पुढच्या संख्येचं वाचन तर तुम्हाला करता येतच, 8 कोटी 45,12,706. लक्षात येते. पुढची संख्या बघा, हे बघा कोटी स्थानावर कुठला अंक आहे, 5 अंक आहे. म्हणून त्याचं वाचन कसं करायचं, 5 कोटी 61,63,589. लक्षात येते. 5 कोटी 61,63,589. त्यानंतर 6 कोटी, आता हे लक्षस्थानावर दोन्ही मिळून 09 हा अंक आहे म्हणून त्याचं वाचन 9,04,034. कसं होणार, 6 कोटी 9,04,034. हे झालं 8 अंकी संख्येचं वाचन. आता अधिक माहितीसाठी आपल्याला काय दिले बघा, कोटी या स्थानाच्या डावीकडे 10 पटीने वाढणारी अनुक्रमे दशकोटी, अब्ज आणि दशअब्ज ही स्थाने आहेत. बघा कोटीच्या स्थानानंतर सुद्धा अजून एक आपल्याला स्थान निर्माण करता येतं, 9 अंकी संख्या, ती म्हणजे काय होणार, दशकोटी. आणि तिचं वाचनसुद्धा कसं करणार मग आपण, जसं आपण लक्ष आणि दशलक्षाचं वाचन एकत्रित केलं होतं बरोबर, जसं 1000 आणि 10,000चं वाचन एकत्रित केलं होतं, त्याचप्रमाणे कोटी आणि दशकोटीचं वाचनसुद्धा आपण एकत्रित करणार. एक उदाहरण घेऊन बघूया आपण, इथंच उदाहरण आहे बघा. आणि दशकोटीनंतर सुद्धा आपल्याला अब्ज आणि दशाब्ज हे स्थान आहेत बरोबर. तर आपल्या 2011ची जी जनगणना आहे, जनगणना म्हणजे काय, आपल्या देशाची एकूण लोकसंख्या. तर देशाची लोकसंख्या किती होती बघा. आता ह्याचं वाचन कसं करायचं बघा, ही संख्या किती अंकी आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 अंकी संख्या आहे. म्हणजे कोटीनंतर सुद्धा अजून 2 स्थान वाढलेत बघा. बघा कसं होणार, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी आणि अब्ज. किती अंकी संख्या आहे, 10 अंकी संख्या आहे. मग वाचन कसं करायचं त्याचं, अब्जस्थानावर 1 आहे म्हणून 1 अब्ज, 1 अब्ज. आता या 2 स्थानावरील कोटी आणि दशकोटीचं वाचन एकत्र म्हणून काय होणार त्याचं, 21 कोटी, 21 कोटी बरोबर.
आता हे लक्षस्थानावर आपले 2 अंक आहेत, त्यांचं वाचन एकत्रित कसं? 1 लक्ष, बरोबर. आता हे 10,000 आणि 1000 यांचं वाचन एकत्र 93. 93,000 आणि शेवटचं एकत्रित वाचन काय? 422. 422. लक्षात आलं बघा. 1,21,21,93,422 बरोबर आहे आपलं. संख्येचं वाचन तुम्हाला करता येईल, लक्षात येते. त्याचप्रमाणे पुढं काय दिलं बघा, 1 पासून 1 अब्जपर्यंतच्या 10 पटीतील संख्या. बघा 1 ही संख्या आहे, त्याचं वाचन कसं करतात? 1 आणि शून्य किती असतात? 1, त्याच्या पुढं 1 पण शून्य नसतो. ही संख्या कोणती आहे? 10. त्याच्यावर 1च्या समोर किती शून्य असतो? 1 शून्य असतो. 100, 100मध्ये किती शून्य असतात? 2 शून्य असतात. 1000, 1000मध्ये 3 शून्य असतात. हे संख्या कसं 10 पटींनी वाढत आहेत. बघा ही कुठली आहे? 10,000, 4 शून्य असतात 1 पुढं. लक्षमध्ये 1 पुढं 5 शून्य असतात. दशलक्षमध्ये 1 पुढं 6 शून्य येतात. कोटीमध्ये 1 पुढं 7 शून्य येतात. दशकोटीमध्ये 1 पुढं 8 शून्य येतात. आणि अब्जमध्ये 1च्या पुढं 9 शून्य येतात. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण संख्याज्ञान हा टॉपिक संपवलेला आहे. उदाहरणसंग्रहसुद्धा आपण सोडून घेतलेले आहेत. काही उदाहरणं जे सोडलेले आहेत ते तुमच्यासाठी आहेत, ते तुम्ही सोडून बघा, प्रयत्न करा. नाही समजलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ लगेचच मिळत जातील. धन्यवाद.